TNC माय वे मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि चला आज जाऊया आपण दापोली मधलं सुवर्णदुर्ग बघायला. हरणे बंदरवरून आम्ही बोटीने जाणार आहोत आणि त्यापूर्वी माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग. आम्ही आता एक सेपरेट बोट करतोय डेडिकेटेड आमच्यासाठी. त्याचे 1200 रुपये सांगितलेत त्याने. अदरवाईज आम्हाला ती बोट भरेपर्यंत वाट बघायला लागेल आणि इथे कोणी चान्सेस कमी आहेत आणि मग तर 200 रुपये पर सीट, म्हणजे आमचे तसेही 800 होणारच आहेत. सो 400 अजून टाकून आम्ही लगेच निघू शकतो 1200 मध्ये. सो आम्ही 1200 मध्ये प्रायव्हेट बोट हायर केली. बोट सुरू झाल्यानंतर मौर्यच्या लक्षात आलं की आपण लाईफ जॅकेट घातलेलं नाहीये. हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं. बोटीवाल्याला नंतर विचारल्यावरती तो म्हणाला की फक्त 10 मिनिटाचाच प्रवास आहे, काही होणार नाही. आणि आम्ही पण राम भरोशावरती सुखरूप पोचलो सुवर्णदुर्गावर. तेवढंच नाही तर आमची बोट सुद्धा ज्या ठिकाणी त्याने उतरवली ते ठिकाण सुद्धा खूप अडचणीचे होते. मला वाटलं की सुवर्णदुर्गाला प्रॉपर उतरायला अशी जागा का केलेली नाहीये, पण आम्ही आपले उतरलो आणि या खडकांमधून आमच्या शौर्य आणि मौर्याला घेऊन कसे तरी चालत मेन एंट्रन्स पर्यंत पोहोचलो. हे दगड लागणार ना जोरात. सो ऑलमोस्ट 7 ते 8 मिनिटं वाट काढत चालून आम्ही किल्ल्याच्या मेन द्वारापर्यंत पोचलो. इथे पोचल्यानंतर आम्ही बघितलं तर अंजरल्यावरून आलेली ही बोट प्रॉपर ह्या बीचच्या ठिकाणी तिथल्या पॅसेंजर्सना उतरवत होती आणि त्यांना लाईफ जॅकेट पण दिले होते. पण आम्हाला मात्र ह्या माणसाने तिकडे अडचणीच्या जागी उतरवून पूर्ण वाट काढत इथपर्यंत चालत यायला लावलं होतं. असो, चला किल्ला बघूया. हा इथे एंट्रन्स गेट आहे, इथून बंदुका मारत असतील. हे बघ, ह्या सगळ्या इथे होल्स केलेले आहेत कारण हाच मेन गेट आहे जिथून आपण आलो. हा, आणि इथे खाली असं काहीच नाही आहे, फक्त तटबंदीवरून एक आपण चक्कर मारू शकतो. इथे परत ह्या पायऱ्या आहेत. टाका एक काय आहे मौर्य आलो ना तर इकडून सैनिकांना बंदूक मारला. हा बरोबर, इकडे पण आहे. हो, तिकडे पण. आणि हे मोठे मोठे होल आहेत ना, ते कॅनन साठी असणार. तोफा, तोफ मारायला. स्वतः आम्ही एकदम मध्यवर्ती भागी आहोत. त्याची कोणी एवढी वाट लावली? म्हणजे ब्रिटिश किंवा मुघलांनी लावली असेल ती वेगळी, त्याच्यानंतर मेंटेन पण नाही झाले.
ते भुयार आहे खालती आणि मग बॅक साइड उतरला निमुळता रस्ता आहे. या चला तिकडे असे. किशोर एकटाच त्या भुयाराच्या मार्गाने जाऊन बघून आला आणि तोपर्यंत मौर्य आणि शौर्य इथे एकोचा आनंद घेत होते, कारण तिकडे एको होत होता. त्यानंतर आम्ही परतीच्या वाटेला निघालो, कारण आम्हाला आमच्या बोटीवाल्याने सांगितलेलं की 1 तासात परत यायचंय. आणि तसंही या भर उन्हात सुवर्णदुर्गावरती विशेष काही पाहण्यासारखं नव्हतं. लागोपाठ बोटी येत आहेत. आम्ही थांबलो असतो तर 200 रुपये सीटने आम्ही आलो असतो. हे आपले सगळ्यांना डेडिकेटेड बोटीतून आणतायत. हा. सो मंडळी, देर आर सम लेसन लर्न्ड जे मला तुमच्या बरोबर शेअर करायचे. एक म्हणजे डेडिकेटेड बोट 1200 रुपयाची घ्यायची गरज नव्हती, कारण कंटिन्युअस कोण ना कोण येत असतं आणि आपण 200 रुपये पर सीटने येऊ शकतो. सो हर्णे बंदरवरून येणार असाल तर नंबर 1 डेडिकेटेड बोट घेऊ नका, थोडा वेळ थांबा आणि 200 रुपये पर सीटने या. नंबर 2 हे आहे की त्याच्याकडून लाईफ जॅकेट मागा, इन्सिस्ट करा. नंबर 3 त्याला पुढे त्या बीच जवळ बोट थांबवायला लावा, आमच्यासारखं खडकांमध्ये उतरू नका. आणि नंबर 4 चांगले शूज घालून या. मी बीचवरचे स्लीपर घालून गेलेले आणि त्या खडकांमध्ये माझी स्लीपर तुटली. तर मग असा झाला आमचा सुवर्णदुर्गचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून प्लीज सांगा. अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ आणि ह्याच्यासारखे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहेत, ते सगळे बघा आणि एन्जॉय करा. So bye bye. See you in the next video.